चैत्र यात्रेमध्ये गुलाल उधळायची परंपरा एक मोठी असते. आपल्या वजना एवढा गुलाल उधळायची ही परंपरा आहे आणि या परंपरेला आज कोल्हापुरातील काही भाविक इथं आले होते. त्यांच्या वजनानं त्यांनी गुलाल उधळायचा आज खरेदी केला. काय सांगाल, तुमचं वजन किती भरलं? वजन 56 किलो. तेवढा गुलाल घेतला? गुलाल खोबरं हो घेतलंय. काय काय घेतला? खोबरं, गुलाल खोबरं. का उधळणार का? नवस पेटल्यामुळे नवस कुणी केलता? बहिणीने केलं. तुम्ही भावा काय नवस केला होता? मी भावाचं चांगलं होऊ दे असं मी नवस केलं. माझी इच्छा पूर्ण झाली म्हणून मी ज्योतिबा गुलाल उधळणार. प्रत्येकाची एक या आपली मनोकामना असते ती पूर्ण व्हावी आणि मनोकामना पूर्ण झाल्यानंतर देवाची काहीतरी आपण उतराही लागतो. त्याच प्रमाणे कोल्हापूरातील ज्योतिबा डोंगरावर ज्या वजनाचं आपण नवस बोललोय त्या वजनाचं गुलाल आणि खोबरं उधळायची परंपरा आहे ती आज वाडी रत्नागिरी पाहायला मिळते. एका बहिणीने एका भावासाठी नवस केला होता, तो पूर्ण झाला म्हणून आज भावाच्या वजना एवढा गुलाल उधळला जात आहे. अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर.